कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी विविध जिल्ह्यातून येणाऱ्या पोलिसांसाठी सुवर्णसौध परिसरात तंबू उभारून राहण्या जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे। बाहेरील जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधा या उत्तम आहेत की नाहीत याची वरिष्ठ आयपीएस अधिकारी, डीजी व आयजी यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काही विशेष सूचनाही दिल्या। गुंतवणूकदारांना कमी दिवसात गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तुलनेत अधिक मोबदला देण्याचा आमिष दाखवून अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे। यात बेळगावसह राज्यातील गुंतवणूकदारांचाही समावेश आहे। आपले गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावे व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज गुरुवारी गुंतवणूकदारांनी सुवर्णसौधसमोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी बेळगाव, बागलकोट, विजापूर, कारवार, धारवाड, गदगसह राज्यभरातील हजारो गुंतवणूकदार उपस्थित होते। प्रसंगी मंत्री संतोष लाड यांच्यासमोर सभासदांनी आपल्या व्यथा मांडल्या। प्रशासनावर संतप्त झालेल्या या गुंतवणूकदारांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत असा आग्रह धरला। सुवर्णसौध येथील विधानसभेत अध्यक्षांसाठी तब्बल 25 लाखांचं पीठासन उभारण्यात आलंय। राष्ट्रकूट होयसळ यांच्या काळातील राजेशाही थाट लोकशाहीच्या मंदिरात अवतरला असून त्यावर विशेष प्रतीके कोरण्यात आली आहेत। राज्यघटनेत सभागृहाला फार मोठं स्थान देण्यात आलंय। सभाध्यक्ष पद हे एक घटनात्मक पद आहे जे सभागृहाचं नेतृत्व करत असते। त्यामुळे बेंगळूर येथील विधानसभेत ज्या प्रकारे पीठासन त्याच प्रकारे बेळगावमध्येही पीठासन सुवर्णसौधमध्ये साकारण्यात आलं आहे। यासाठी तब्बल 45 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय अशी माहिती सभापती अध्यक्ष यूटी खादर यांनी दिली आहे। कर्नाटक राज्य रस्ता सुरक्षितता प्राधिकरण बेंगळूर यांच्या वतीने शहापूर येथील आदर्श मराठी विद्यामंदिर शाळेत गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यावेळी कर्नाटक राज्य रस्ता सुरक्षितता प्राधिकरण वाहनामध्ये बसवण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनद्वारे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षितता व अपघात याबद्दल माहिती देऊन असा प्रसंग जर घडल्यास कोणती खबरदारी घेण्यात यावी याबद्दल जागरूकता निर्माण करून अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांना समजावण्यात आले। दरम्यान या दिलेल्या माहितीवरून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून अचूक उत्तरे दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी शहापूर विभागाचे सीआरपी संतोष खेमजी, मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांच्यासह शिक्षक वर्ग व विद्यार्थी आदी उपस्थित होते। कर्ज व व्याज वसुलीसाठी होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून 58 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। सदर घटना बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे आज गुरुवारी सकाळी 6 वाजता घडली। कृष्णा पांडू कांबळे वय 58 असं मयताचं नाव आहे। याबाबत त्याच्या पत्नीने बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंदगड तालुक्यातील राजगोळी येथील बसवेश्वर मंदिराजवळील माळरानावर जखमी अवस्थेत गवी रेड्याचं पिल्लू आढळून आलंय। या पिल्लावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या दोन्ही कानांचे लचके तोडलेत। दरम्यान येथून एक शेतकरी जात असताना त्यांना सदर जखमी गव्याचे पिल्लू दिसून आले। त्यांनी तातडीने वन खात्याला याची माहिती दिली, मात्र वन खाते येण्याआधी सदर पिल्लू जंगलात पळून गेले। पंचमसाली समाजाला 2A आरक्षणाच्या मागणीसाठी बेळगाव येथे आंदोलन करण्यात येत होते। त्यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला करत मारहाण केली। त्या घटनेचा रबकवी येथे निषेध करण्यात आला। रबकवी येथील श्री शंकरलिंग देवस्थान जवळील चौकामध्ये हिंदू लिंगायत पंचमसाली क्षेमाभिवृद्धी संघाचे अध्यक्ष श्री शैल दलाल यांनी तहसीलदार गिरीश स्वाधी यांना निवेदन दिले असून त्यात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याला राज्य सरकार जबाबदार आहे। सत्ताधारी काँग्रेसचे कुतंत्र राबवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे आमदार या प्रकारावर मौन असल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला। भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी 11 रोजी यरनाळ येथे घडली। बसवराज सत्यापा परमाज वय 45 असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या घटनेसंदर्भात समजलेली अधिक माहिती अशी की पायलट प्रोजेक्ट अंतर्गत 11 गावांना पाणी सोडण्याच्या कामावरून हिडकल धरण रस्त्यावरून बसवराज हे यरनाळ गावाजवळून येत होते। हिडकल धरणाच्या बाजूने येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती यमकनमर्डी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला।